प्रेज लॉर्ड एव्हरीबडी, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा, अशासाठी की जे आम्ही व्हिडिओ शेअर करत असतो ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील आणि इतरांना देखील शेअर करा, अशासाठी की त्यांना देखील आशीर्वाद मिळेल. आपण मागच्या वेळेला पाहिलं की एलियाच्या जीवनाबद्दल, एलियाची पार्श्वभूमी आपण पाहिली की त्यावेळेला अत्यंत वाईट असा राजा होता, त्याचं नाव होतं अहाब. आणि एलियाला परमेश्वराने कशा रीतीने कावळ्यांच्या द्वारे अन्न दिलेले आहे. अद्भुत रीतीने सुपर नॅचरली परमेश्वर आपल्या जीवनामध्ये सुपर नॅचरल काम करतो, कारण तो परमेश्वर आहे. नंतर आपण पाहिलेलं आहे की जेव्हा तो ओहोळ आटला आणि कावळे येणं बंद झालं, त्याला परमेश्वराने त्याला सांगितलं की सराफात या गावामध्ये मी एका विधवेकडे तुझी राहण्याची सोय आणि जेवणाची सोय केलेली आहे, कारण त्यावेळेला अत्यंत भीषण असा दुष्काळ पडला होता. म्हणून एलिया त्या सराफात या ठिकाणी गेला. एलियाने देवाची आज्ञा पाळली. परमेश्वर आपल्याला कधी कधी अशा गोष्टी सांगतो की ज्या आपल्या बुद्धीला पटत नाही किंवा आपल्याला आवडत नाही, परंतु आपल्याला देवाची आज्ञा पाळणं हे गरजेचं आहे, महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये आशीर्वाद दडलेले आहे. आणि एलिया त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याला एक ती स्त्री दिसली, सराफात येथील विधवा स्त्री, आणि ती काटक्या गोळा करत होती. आणि एलियाने तिला सांगितलं की माझ्यासाठी तू पाणी घेऊन ये प्यायला. आणि जेव्हा ती पाणी आणायला गेली तेव्हा एलिया तिला म्हणाला की येताना एक भाकरीचा तुकडा घेऊन ये. त्याला ती मागं वळते आणि त्याला म्हणते की महाराज, माझ्याकडे मुठभर पीठ आहे, थोडंसं तेल आहे, आणि मी काटक्या गोळा करत आहे, आणि या काटक्यांच्या द्वारे मी चूल पेटवणार, मुठभर पीठ आहे त्याची एक भाकर बनवणार, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं जण ती एक भाकर खाणार, कारण मी विधवा आहे, आणि नंतर आम्ही मरणार, असं ती एलियाला सांगते. आणि एलिया त्याला म्हणतो की प्रथम माझ्यासाठी तू भाकर घेऊन ये, आणि तू जे म्हणते त्याप्रमाणे कर. आपल्या जीवनामध्ये कदाचित मुठभर थोडंसं असेल, शिक्षण कमी असेल, पैसे कमी असतील, जॉब काही खास नसेल, घरामध्ये काही सुखसुविधा नसतील, परंतु परमेश्वर जे मुठभर आहे त्याच्यावर परमेश्वर आशीर्वाद पाठवणारा परमेश्वर आहे. कधी ज्याला आपण देवाच्या आज्ञा पाळणार आहोत, परमेश्वराची वाणी आपण ऐकणार आहोत. आजकाल या इंटरनेट, मोबाईल, यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यामध्ये आपल्याला देवाची वाणी ऐकायला वेळ नाही. आपण देवाची वाणी ऐकू शकत नाही, कारण आपण देवाला वेळ देत नाही. आणि जेव्हा आपण देवाची वाणी ऐकणार तर परमेश्वर म्हणतात ना की मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल ना, तो डोंगराला सुद्धा समुद्रात जाण्याचं आपण आज्ञा देऊ शकतो. मोठे कार्य होऊ शकतात. आपल्यामध्ये मुठभर जरी असेल तर पुरेसं आहे. परमेश्वर कार्य करण्यासाठी समर्थ आहे. तिने काय केलं? प्रथम देवाला स्थान दिलं. नंतर एलिया जेव्हा तिच्या घरी गेला, त्या ठिकाणी बघा दुसरा एक सुपर नॅचरल मिरॅकल परमेश्वराने कार्य केलं की जेव्हा एलिया तिच्या घरी गेला, त्याला तिने तिचं जे पिठाचं मडकं आणि तेलाची जी कुपी आहे ती आटली नाही, पीठ संपलं नाही, दुष्काळ, संपूर्ण दुष्काळ होईपर्यंत. बघा परमेश्वराचं कार्य. परमेश्वरा बरकता देणार आहे, परमेश्वरा वाढ करणार आहे. परमेश्वर पवित्र शास्त्र सांगतं की जो दुष्ट जो आहे तो चोरी, नाश आणि घात करणार आहे. पण प्रभू येशू म्हणतो मी तुम्हाला विपुल आणि भरपूर जीवन देणारा परमेश्वर आहे. प्रभू येशू पृथ्वीवरती असताना 5,000 लोक होते आणि 5 भाकरी होत्या आणि 2 मासे होते. जेव्हा त्याच्याकडे आणण्यात आले ते प्रभूने त्याच्यावरती आशीर्वाद पाठवला आणि ते मल्टिप्लाय केले, बहुगुणित केले. आज तुमच्याकडे थोडासा विश्वास असेल, थोडीशी प्रार्थना प्रभूला ज्याला आपण करणार आहोत, प्रभू त्याच्यामध्ये वाढ करणार आहे. ते बाप तुमच्या जीवनामध्ये वाढ करो, तुम्हाला समृद्ध करो, फलद्रूप करो, बहुगुणित करो आणि आशीर्वाद करो. तुमच्या कामाला, तुमच्या उद्योग, धंदा, व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि हे दिवस निश्चित परमेश्वर सुपर नॅचरल असं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की परमेश्वराने एलियाला कशा रीतीने तिसऱ्यांदा भाकर दिली. हालेलुया. पहिल्यांदा आपण पाहिलं कावळ्याच्या द्वारे दिली, दुसऱ्यांदा आपण पाहिलं एका विधवेच्या द्वारे त्याची गरज पूर्ण केली, तिसऱ्यांदा परमेश्वराने एलियाच्या जीवनात काय केलं हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरूर पाहूया. गॉड ब्लेस यू. आमेन.